Today, let us see the important tool used in electrical engineering, especially in the electrical wiring, that is a screwdriver. सगळ्यांना स्क्रूड्रायव्हर बहुतेक माहीतच असायलाच पाहिजे. So basically, what is screwdriver? Screwdriver is a tool used for screwing, that is installing, unscrewing, that is removing the screws. सगळ्यांना माहीत आहे की स्क्रू बसवण्यासाठी किंवा स्क्रू टाईट करण्यासाठी किंवा स्क्रू काढण्यासाठी रिक्वायर ए टूल इन इलेक्ट्रिकल वायरिंग, दॅट इज स्क्रूड्रायव्हर. हे तर सगळ्यांना माहीत असेलच, पण फारदा गोंधळ काय होतं, वेन वी वॉन्ट टू टाईट ऑर रिमूव्ह द स्क्रू, फिरवायचा कसा, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला फिरवायचं, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्हाला स्क्रू टाईट करायचा असेल, स्क्रू बसवायचा असेल, यू ट्विस्ट द स्क्रूड्रायव्हर इन क्लॉकवाईज डायरेक्शन. मी ह्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. जेव्हा स्क्रू बसवायचा असेल, यू मूव और ट्विस्ट द स्क्रू इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि जेव्हा तुम्हाला स्क्रू काढायचा असेल, वेन यू वॉन्ट टू रिमूव्ह द स्क्रू, त्यावेळेस स्क्रूड्रायव्हर ह्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरवायचा. फारदा कन्फ्युजन होतं की स्क्रू काढायचा, स्क्रू आणि ॲज वेल ॲज नट अँड बोल्टमधला नट कसा बसवायचा किंवा स्क्रू कसा बसवायचा. स्क्रू आणि नट बसवण्यासाठी मूव द स्पॅनर और स्क्रूड्रायव्हर इन क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि ते रिमूव्ह करण्यासाठी यू मूव द स्क्रूड्रायव्हर और स्पॅनर in opposite direction, that is anti-clockwise direction. So first figure gives screw कसा बसवायचा, आणि second figure gives how to remove the screw. A typical simple screwdriver has handle आणि shaft. स्क्रूड्रायव्हर घेतला तर दोन इम्पॉर्टंट पार्ट असतील. एक हँडल, ज्याने आपण जो स्क्रूड्रायव्हर धरतो तो हँडल, आणि दुसरा असेल तो शाफ्ट, त्याला ऑल्सो कॉल्ड एज शँक. वी कॅन सी इन द फिगर. ॲट द एंड ऑफ शाफ्ट दर इज कॉल्ड ब्लेड, आणि त्या ब्लेडच्या शेवटला असेल तो टीप असेल. वी कॅन सी इन द फिगर. सो ही शँक अँड शाफ्ट. ॲट द एंड ऑफ द शँक दर इज अ टीप. जो चपटा भाग असेल त्याला ब्लेड म्हणायचं, आणि शेवटीचा जो भाग असेल त्याला म्हणायचा टीप. The tip user put into the screw head before turning the handle. म्हणजे जेव्हा आपल्याला स्क्रू काढायचा असेल किंवा बसवायचा असेल, वी पुट द टीप, जो टीप असेल द पुट इन टू द हेड ऑफ द स्क्रू. जो वरचा भाग स्क्रूज असेल त्याला म्हणायचा हेड, त्याच्यामध्ये हे टीप ठेवायची, अँड देन टर्न द हँडल. द शाफ्ट इज युजली मेड ऑफ टफ स्टील टू रेजिस्ट बेंडिंग अँड ट्विस्टिंग. जो शाफ्ट असेल, जो शांग असेल, तो हार्ड स्टीलपासून केलेला असेल. कशासाठी? जेव्हा आपण तो स्क्रू पिळतो किंवा स्क्रू काढतो त्यावेळेस काय होईल, तो एकदम नरम स्टील असेल, सॉफ्ट स्टील असेल, तो बेंड होऊ शकेल किंवा ट्विस्ट होऊ शकेल. द टीप मे बी हार्डन टू रेजिस्ट वियर. म्हणजे फारदा स्क्रू बसवणे काढण्या घालण्यामध्ये काय होतं, तर टीपमध्ये वियर अँड टियर होतं. त्याच्यासाठी समोरचा भाग आहे स्क्रूड्रायव्हरचा, तो हार्ड केलेला असेल. हँडल्स आर टिपिकली वूड, मेटल ऑर प्लास्टिक. स्क्रूड्रायव्हरचे हँडल असतील ते वूडपासून केलेले असतील किंवा मेटलचे असतील किंवा प्लास्टिकचे असतील. नाऊ डेज ऑलमोस्ट ऑल हँडल्स आर रिप्लेस्ड बाय प्लास्टिक. मेटल फार महाग आहे, स्टील महाग आहे, वूडसुद्धा महाग आहे, अँड प्लास्टिक इज व्हेरी चीप अँड इझिली अवेलेबल. त्यामुळं ऑलमोस्ट सगळ्या स्क्रूड्रायव्हरचा जो हँडल असेल तो प्लास्टिकपासून तयार केलेला असेल. हँडल हॅज अ युजली शेप हेक्झॅगॉनल किंवा स्क्वेअर असेल किंवा ओव्हल असेल किंवा समटाईम्स स्क्वेअर असेल. टू इम्प्रूव्ह द ग्रीप, हे कशासाठी, म्हणजे चांगली पक्कड येण्यासाठी, चांगली ग्रीप येण्यासाठी. द शेप इज मे बी स्क्वेअर, हेक्झॅगॉनल किंवा ओव्हल. अँड टू प्रिव्हेंट द टूल फ्रॉम रोलिंग व्हेन सेट डाऊन,
म्हणजे टेबलावर किंवा सरफेसवर ठेवल्यानंतर तो घरंगडत जाईल, म्हणजे रोल होईल. त्यासाठी द शेप इज नॉट जनरली स्क्वेअर बट इट नॉट राऊंड बट स्क्वेअर अँड ओव्हल ऑर हेक्झॅगोनल. The another example of a screwdriver shown in figure. Some manual screwdrivers have interchangeable tips that fit in socket on the end of the shaft and are held in mechanically or magnetically. And these tips are called bits. ह्या जो फिगरमध्ये दिसतंय त्याला म्हणायचं इंटरचेंजेबल स्क्रूड्रायव्हर. त्याच्यामध्ये काय असेल, ॲज युजल त्याच्यामध्ये हँडल असेल आणि शाफ्टमध्ये एक सॉकेट असेल, म्हणजे पाईपसारखं असेल, वेअर वी कॅन इन्सर्ट द डिफरंट बीट्स. जो टीप आहेत त्याला आता बीट बनायचं. ह्या बीट इन्सर्ट करता येईल. फिगर शोज द डिफरंट बीट्स. That bits you can insert into the socket of the shaft and we can use the screwdriver. आणि हे जो बीट असतील ते मेकॅनिकल बसवता येतील किंवा दे आर मॅग्नेटिकली, म्हणजे तिथं मॅग्नेट असेल त्याच्याने हे ओढून धरलं जाईल, बीट ओढून धरलं जाईल. असे स्क्रूड्रायव्हर जनरली वी आर युझिंग फॉर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. फॉर एक्झाम्पल लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल किंवा टी व्ही असेल, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू असतील. असे स्क्रू काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी वी रिक्वायर सच स्क्रूड्रायव्हर. धिस प्रोव्हाइड्स ए सेट ऑफ वन हँडल. म्हणजे एक ह्या स्क्रूड्रायव्हरची खासियत काय, त्याच्यामध्ये एक हँडल असेल अँड सेव्हरल बिट्स दॅट कॅन ड्राईव्ह ए व्हरायटी ऑफ स्क्रूड्रायव्हर्स. म्हणजे एक स्क्रूड्रायव्हरमध्ये फक्त बीट चेंज करून वी कॅन ओपन ऑर वी कॅन व्हॉट वी कॅन से टाईट द डिफरंट टाईप्स ऑफ स्क्रूज. स्क्रूड्रायव्हर इज क्लासिफाईड बाय इट्स टीप. ऑफकोर्स स्क्रूड्रायव्हर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू जो समोरचा जो भाग असेल स्क्रूड्रायव्हर त्याला टीप म्हणायचं. टीप कशा आहे त्याप्रमाणे स्क्रूड्रायव्हर क्लासिफाय केलं जातं. विच इज शेप्ड टू फिट द ड्रायव्हिंग सरफेस. ड्रायव्हिंग सरफेस म्हणजे कुठला, हेड ऑफ स्क्रू. त्या स्क्रूचा हेड कसा आहे त्याप्रमाणे स्क्रूड्रायव्हरचा शेप असेल. जनरली इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वी रिक्वायर स्लॉट टाईप किंवा त्याला म्हणायचं प्लस टाईप, दॅट इज अ फ्लिप्स हेड. स्लॉट्स और ग्रूव्ज विच इज शेप टू फिट द ड्रायव्हिंग सरफेस. स्लॉट्स और ग्रूव्ज, त्या स्लॉट किंवा ग्रूव्ज कसा आहे त्या हेडवर स्क्रूच्या, अकॉर्डिंगली वी क्लासिफाईड द स्क्रूड्रायव्हर. ऑन द करस्पॉन्डिंग स्क्रू हेड प्रॉपर यूज रिक्वायर्स that screwdriver's tip engage the head of the screw of the same size and type designation as the screwdriver tip. म्हणजे जसा स्क्रूड्रायव्हरचा हेड असेल त्याचप्रमाणेच स्क्रूड्रायव्हरचं पातं असलं पाहिजे, टीप असलं पाहिजे. आणि हे वापरण्यासाठी इन्सर्ट द टीप ऑफ स्क्रूड्रायव्हर इन टू दी स्लॉट ऑफ स्क्रू हेड. Screwdriver tips are available in wide variety of types and sizes. The two most common are the simple blade type for slotted screws and Phillips, generally called crosshead किंवा cross point for the cross slotted screws. म्हणजे दोन प्रकारचे स्क्रू आपण म्हणू शकतो. एकाला म्हणायचं ब्लेड टाईप स्लॉटेड स्क्रू, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त असं बार असेल, वी कॅन सी हिअर, आणि एकामध्ये प्लस साईनसारखं असेल. हिअर वी कॅन सी द फिलिप्स टाईप स्क्रूड्रायव्हर. त्या स्क्रूच्या हेडमध्ये वी कॅन सी द प्लस, आणि करस्पॉन्डिंग जो स्क्रूड्रायव्हरचा टीप असेल दॅट इज सिमिलर टू द प्लस साईन. अशा स्क्रूड्रायव्हरला फिलिप्स टाईप स्क्रूड्रायव्हर म्हणायचं. The other we can see is slotted screws and here is a flip screw.
जो लेफ्टचा आहे त्याला फिलिप्स टाईप म्हणायचं आणि राईटचा आहे त्याला म्हणायचं स्लॉटेड. Some screwdriver tips are magnetic so that the screw remains attached to the screwdriver. काही काही स्क्रूड्रायव्हरचे जो टीप असते, जो समोरचा भाग असेल स्क्रूड्रायव्हरचा, तो मॅग्नेटिक केलेला असेल, सो दॅट जो स्क्रू जर फार लहान असतील, इट विल इझिली अट्रॅक्टेड बाय द टीप अँड वी कॅन इझिली इन्सर्ट इन टू द होल. म्हणजे सहज टाईट करता येतील आणि सहज रिमूव्ह करता येतील. दिस इज पर्टिक्युलरली युजफुल in small screws which are otherwise very difficult to attempt to handle.